चला ऑफिशियल सज्ज यायचा लवकर पंच 5 वाजले मित्रांनो 3 षटकाचा सामना नवीन चेंडू दिला जाईल आणि नक्कीच बॉल चॉईस कोणती मॅच चालू आहे वेले क्वालिफाय ठरली जाऊया नक्कीच अच्छा शेवटच्या दिवसाला शेवटचा सामना पाहू शकतो क्वालिफायचा सामना आणि त्याचबरोबर नक्कीच आमचे नुकतीच जी स्पर्धा येणार आहे मित्रांनो T10 आंबिवली त्याच्या नक्कीच ऍडव्हान्स मित्रांनो चालू झाले ऍडव्हान्स लवकरात लवकर जमा करा जवळजवळ 90 टीम्स बुकिंग झालेले आहेत आयोजक सोपान मोरे रमेश मोरे आणि संपूर्ण फ्रेंडशिप आंबिवली आणि आम्ही सुद्धा आहेत विकी शेवाले नक्कीच मित्रांनो लवकरात लवकर आपला ऍडव्हान्स जमा करायचा मित्रांनो ही नोंद घ्यायची 90 टीम्स बुक झालेले आहेत ज्यांना T10 10 ओव्हरचा सामने खेळवायचे त्याने लवकरात लवकर सोपान मोरे रमेश मोरे यांना ऍडव्हान्स पाठवायचा आहे धन्यवाद जाऊया सामन्याला होते सुरुवात एका बाजूला साई स्पोर्ट कलमपाडा दुसऱ्या बाजूला श्री गणेश अवकलवाडी मोठी लढत पाहायला मिळेल 3 षटकाचा सामना आहे मित्रांनो नवीन चिन्ह दिला जाईल पहिले षटक P1चा पाहूया कोण सेमीफायनल मध्ये धडक मारणार सुपरस्टार 4 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होणार शेवटचा सामना याच्यामध्ये जिंकेल त्याला मात्र बक्षीस लागू होईल यस गोलचा ट्रॅकर पवन ठोंबरे स्टॅकिंग एलवरता पाहू शकाल स्टॅकिंग एलवरती पांडुरंग नौसला दशरथला पाहू शकाल यस गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज सज्जा पंचाने दिलाय ग्रीन सिग्नल इट इज अ लेट्स प्ले क्वालिफायच्या सामन्याला होईल सुरुवात पहिलाच फुल टॉस बॉल फुल टॉस वर फुल टोल वसूल केला जातोय षटकार 6 धावा अंजाम अच्छा है आगाज अच्छा है अंजाम कैसा होगा ये देखने की बात है मित्रांनो आणि पाहू शकाल पहिल्या चोणीची पांडुरंगाने मात्र आपला रंग दाखवलेत आपल्या टीम साठी रंग भरलेत चांगली सुरुवात पहिला चोरवती षटकार मात्र नक्कीच पाहू शकाल लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल झालाय बॉलला मात्र नक्कीच अडवला गेला एक सिंगल जुळली जाते दुसरा नक्कीच झाला प्रयत्न आणि बघता दुसरी सुद्धा पूर्ण तिसऱ्यासाठी कॉलिंग आणि 3 धावा नक्की धाव फलकावर जुळल्या जात आहे धाव फलकावर या 3च्या सैन्य धावसंख्या पुढे जाते आहे धावसंख्या 9 नक्कीच प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे रवी मेंगळ यांच्याकडून या विठ्ठल बरोबर सन्मान्य विठ्ठल बरोबर साहेबांचा शुभागमन झालाय वेलकम सर या संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत सुस्वागतम स्वागतम नक्कीच विठ्ठलजी बरोबर साहेबांचा शुभागमन झालाय सहर्ष स्वागत सन्माननीय बरोबर साहेब इथे उपस्थित झालेत आपल्या अमूल्य वेळ खर्चून वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाले त्या स्पर्धे वतीने कार्तिकी स्पोर्ट खांडीचा पाडा आयोजित दुंदा स्फूर्ती चषकामध्ये सहर्ष स्वागत संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच मित्रांनो पक्षी घरट्यांकडे झाले सूर्य अस्ताला झालाय आजच्या दिवसातील शेवटचा सामना क्वालिफायचा सामना गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा पवन ठोंबरे महागडा षटक हाताळताना दरम्यान नेक्स्ट बॉल पांडुरंगाला पांडुने मात्र बॉलला पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये जाईल का गेलाय आणि चेंडू 1 बॉस ऑन द रोप चौकार 4 धावा 1 टप्पा का चौकार
धाव संख्या मात्र आता 4 ने पुढे जाते 14 याकड्यावरती बिनगडी बाद 14. चांगली सुरुवात म्हणावी लागेल श्री गणेश औकलवाडी टीम कडनं पांडुरंग आणि दशरथ यांच्या मार्फत. सकाळच्या सत्रापासून दोन्ही टीमला मात्र नक्कीच चांगलं प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहे. चांगल्या संघांना पाणी पाजत परास्त करणं आज मात्र ते क्वालिफायच्या राऊंड मध्ये उपस्थित झालेत. यस गोलंदाज सज्जा पवन याला मात्र फेकून दिलाय जितकी जास्त उंची, परंतु मात्र ओहो षटकार. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आमचे. गोलंदाज सज्जा शिवा यावेळी मात्र मोठा फटका पार्किंग लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. हा सुद्धा येत आहे हवाई सफर. पांडुरंग आपल्या रंग मात्र आता चिडकताना पाहायला मिळतोय. यस गोलंदाज शिवा पांडुरंगासाठी याला मात्र नक्की बॉलला उडवलाय. चेंडू चाललाय पवनला मात्र भिरकावण्यात चेंडू सीमा पार लांब बाउंड्रीच्या बाहेर. हा सुद्धा येतोय A1 क्वालिटीचा स्टँड अँड डिलिव्हर 1 बाउट. चौकारच्या गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्जा. दिनेश बांगारा तयार. दशरथ भगत साठी याला मात्र ऑन साइडला काय मारलाय लाजवाब स्ट्रोक. बॅकफुटला जाऊन काय पंच. लाजवाब स्ट्रोक खडे स्ट्रोक हिल्ला म्हणा हे असं सांगतोय दशरथ भगत आपल्या टीम कडनं. श्री गणेश औकलवाडी टीमची धावसंख्या 6 ने भरकन पुढे जाते आहे. 42-42 42 धावसंख्या. लाजवाब फटकेबाजी नक्कीच वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय. पांडुरंग 31 धावांवर खेळतोय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल मित्रांनो. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला होता मागच्या चेंडूवरती. आम्ही नक्कीच एबीडी स्पोर्टच्या माध्यमाने रिप्ले मात्र नक्की दाखवला होता. काही जाग्या खडे स्ट्रोक पाहू शकाल. गोलंदाज सज्जा याविषयी नक्की आडव्या बॅटने पाहू शकाल. सरळ रेषेत एकच सिंगल धाव संख्या. एका सिंगलच्या साने धाव संख्या त्या 43 43 धावच्या धाव फलकावर. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. दिनेश तयार. गोलंदाज सज्जा दिनेश याला मात्र नक्की जा मोठा फटका. क्षेत्ररक्षक आलेत परंतु मात्र ड्रॉप. आणि पुन्हा एकदा नक्की पाहू शकाल. डीआरएस गेलेला पंच सॉफ्ट सिग्नल काय आउट आहे की नॉट आउट. नॉट आउट. नक्कीच आमचे टेक्निकल रूम मध्ये आता नक्कीच ऑफिशियल आहेत ते चेक करतील. डीआरएस हा रिव्ह्यू रनआउट साठी पंचांनी घेतलाय. नॉट आउट. थँक्यू डीआरएस रिव्ह्यू सिस्टीम एबीडी स्पोर्ट. धन्यवाद. नक्कीच 2 धावा धाव फलकावर जुळल्या जात आहेत. या 2च्या सैन्य धावसंख्या पुढे जाते 45 या आकड्यावरती. बिनगडी बाद 45 धावसंख्या दरम्यान गोलंदाज ट्रॅकवर दिनेश तयार. पांडुरंग साठी गोलंदाज सज्जा याला मात्र नक्की उंची गाठली आहे. टॉप एज लागली आहे. ओहो झेल मात्र नक्की कॅरी केला नाहीये. थोडस नाखुश आहे तिकडे भाई. आणि फलंदाज मात्र नक्कीच गॉन होईल. पंच 2+1 विकेट. ओके धाव संख्या पाहू शकाल आता मात्र.
लवकरात लवकर विनंती करतोय ऑनफिल्ड पंच आता दादा एलेक्स यस सलाम वीर पाहू शकाल ठोंबरे ब्रदर दौलत आणि पाहू शकाल पवनची जोडी इथून मात्र पवनला मात्र आपला वारा मात्र बंद करावा लागेल वाऱ्याला मात्र सुसाट कारण पवनचं नाव मात्र वारा आहे मित्रांनो त्या पवनला नक्कीच समानार्थी शब्द आहे वारा या वाऱ्याला मात्र वाऱ्याच्या सारख्या धावा जमावं लागतील का हे सुद्धा नक्कीच पाहू शकाल एका वेळा साई स्पोर्ट कलमपडा दुसऱ्या बाजूला श्री गणेश औकलवाडी मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल का गोलंदाज नितीन पहिलाच बॉलला उडवलाय आणि चेंडू दाखवले आसमान परंतु मात्र लाजवाब क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं हेड्स ऑफ लकला सलाम करेन त्या क्षेत्ररक्षणाला नक्कीच विचार करा उंचाला क्षेत्र जो होता तो मात्र नक्कीच मिड विकेट रिजन मध्ये धावत गेला होता तुम्हाला नक्कीच धन्यवाद देतो मित्रांनो एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून पाहू शकाल क्लिअर विथ क्वालिटी पारदर्शकता दुसरा एबीडी स्पोर्ट पाहू शकाल याला मात्र फुललेला चेंडू खोदून काढलाय बॉलला फेकून दिलाय बॅकवर्ड फॉर लेग बाउंड्रीच्या बाहेर हा येतोय A1 कॉलनीचा स्टँड अँड डिलिव्हर हवाई सफर आणि फिल्डर होईल दर्शक षटकार धावसंख्या पाहू शकाल ती 8 आता कोणाची लागेल वाट हे सुद्धा नक्कीच बाकी आहे मित्रांनो मोठी लढत पाहायला मिळते बिगेस्ट रायवली इन शहापूर क्रिकेट हिस्ट्री त्याच्यामध्ये पाहू शकाल एका बाजूला कलमपाडा दुसऱ्या बाजूला उकलवाडी दरम्यान गोलंदाज मुकुंद तयार पवन ठोंबरेसाठी अजून इक्वेशन असेल 15 बॉल 40 याला मात्र फुटला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहू शकाल एक सिंगल जुळली जाईल ओहो चांगला यश पोहोचला गेले पवन आणि एक सिंगल धावसंख्या जाते 9 बिन गडीबाद 9 धावसंख्या इथून मात्र नक्की जरा ते म्हणताना मित्रांनो शून्यातून विश्व निर्माण करायला वेळ लागतो शून्यातून विश्व निर्माण करायला वेळ लागतो परंतु क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटमध्ये चमकायला वेळ नाही लागत आज तुम्ही हिरो आहात तर उद्या तुम्ही झिरो ठराल आज तुम्ही षटकार चौकार मारता उद्या तुमच्या बॅटला सुद्धा बॉल लागणार नाहीयेत हे क्रिकेट आहे काही घडू शकतं अनिश्चितता खेळ म्हणजे क्रिकेटमध्ये भविष्य करणारा येणारा बाकी आहे मित्रांनो आणि येऊ शकत नाहीये कारण क्रिकेटमध्ये काही घडू शकतं एखादा चांगला संघ सुद्धा कधी कधी परास्त होतो आणि नौका टीम सुद्धा फायनल मारून जातात दरम्यान गोलंदाज सज्जा 14 बॉल 39 फुल टॉस डिलिव्हरी लोअर फुलटाचा चेंडू क्षेत्ररक्षक धावतोय ओहो कमाल लाजवाब पांडुरंग आणि 2 धाव फलकावर शेरे साहेब काय रनिंग पाहायला मिळते व्हॉट अ एफर्ट आपल्या टीम साठी नाही तर गावासाठी आहेत या कारण मित्रांनो जेव्हा तुमचा संघ जिंकतोय तर संघाचं नाव होत नाही तुमच्या गावाचं नाव होतोय मित्रांनो गावासाठी क्रिकेट केला धावसंख्या 11 अजून 13 बॉल 37 धावांची गरज एक मोठी लढत पाहायला मिळते उकलवाडी विपक्ष कलमपाडा 13 बॉल 37 आडव्या बॅटने पाहू शकाल एक सिंगल दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहायला मिळतो आणि यावेळी मात्र बडी मछली जाल में इडीचा दौलत ठोंबरे बॅक टू पवेलियन 1+1 विकेट धक्का पहिला दौलतला जागोले पवेलियन मध्ये चला न्यू बॅटर अजून 12 बॉल 36 धावांची गरज 12 बॉल 36 न्यू बॅटर पावशाल रवी येतोय बारा बॉल 36 समीकरण क्वालिफायचा सामना अंतिम सामना पहिल्या दिवसातील उद्या मात्र नक्कीच सामना आहे बामणपाडा विपक्ष शितपाडा बी 9:30 वाजता यायचंय 10 वाजता तुमचा नक्कीच सामना सुरू होईल आमचे टेक्निकल टीम सुद्धा नक्की एबी स्पोर्ट उद्या 9 वाजता जोडली जाईल आमचे ऑफिशियल आहे मंडळ ते सुद्धा 9 वाजता जोडले जातील 12 बॉल 36 जो संघ नक्कीच उद्या लेट येईल त्या संघाला मात्र रनाची नाही तर बॉलाची पेनल्टी दिली जाईल ऑर्गनाइज डिसिजन फायनल डिसिजन आहे तो डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल
यस गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज सज्ज 12 बॉल 36. जिंकायचं असेल तर संघर्ष. पवन ठोपरेला मात्र मैदानाला आग लावा लागेल. फुलला नाही त्याच्यावर खोदून काढलाय. हेलिकॉप्टर उडवायचा. एक सिंगल जुळली जाईल. दुसरा धावाचे प्रयत्न नकार दिलाय आणि एका सिंगलच्या साहाय्याने धावसे जाते. तेरा. अब क्या होगा 13. 11 बॉल 35. अकरा बॉल जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. बघूया काय घडते काय बिघडते. मोठी लढत पाहायला मिळते. 11 बॉल 35. कोण सेमीफायनल मध्ये धडक मारेल. त्याचबरोबर आमच्या परमित्र सारमालगावचे गोड व्यक्ती बघतो अक्षय बांगारे साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम सर. यावेळेला मात्र नक्की पाहू शकाल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहू शकाल. एक सिंगल जुळली जाते आहे आणि एका सिंगलच्या साहाय्याने धावसे जाते आहे. 14 वरती अक्षय बांगारे यांचं आगमन झालंय. सहज स्वागत या स्पर्धेच्या वतीने. नक्कीच जलकेवाडी या चषकामध्ये गेले होते. 10 बॉल 34. आता मात्र पवनला मात्र साई मिळती आहे. लवकर लवकर जायचंय. अक्षय बांगारे नक्की आपलं आगमन झालंय. यायचंय व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या वतीने आपल्या मनपूर्वक स्वागत सुस्वागतम स्वागतम. नक्कीच कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल कारण प्रत्येक प्रेक्षकांमध्ये बॉल मात्र टाकला गेलाय. याला मात्र वाईड बॉल. कॅमेरामॅनचं कौतुक का करणार नाही मित्रांनो कारण नक्कीच प्रत्येक प्रेक्षकांमध्ये कॅमेरा मारला जातोय. तिकडे नक्कीच सोपान मोरे नक्कीच स्क्रीनवरती आहेत. सोपान जिंकले का नाही दिलं घरी. ओके. याला मात्र मोठा फटका केलायचा होता. क्या बात है. इट इज अ बडी मछली जाल में मोठा मासा केला लागतो. 3 ड्रॉप सायलेंट. पवन बॅक टू पवेलियन. आता मात्र इक्वेशन समीकरण असेल. 9 बॉल 33. 9 बॉल 33 चं समीकरण असेल. गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज सज्ज होईल. याला मात्र फुल टॉस चेंडू फुल टॉस वरती फुल टॉल वसूल केला जातोय आणि हा षटकार 6 धावा. सहा धावा षटकार. सामना अजून मात्र नक्की संपला नाही कारण मी अजून जिंकलो नाहीये याचं उत्तर दिलं या चेंडूवरती आणि धाव सगळे जाऊन पोहोचते 21. आता मात्र इक्वेशन असेल 8 बॉल 27. यावेळेस सुद्धा नक्की मोठा फटका केलायचा होता. प्रॉपर करण्याचं टायमिंग जुळलं नाहीये. चेंडू निघून चालाय. थर्ड मॅन रिझर्व मध्ये एक सिंगल जुळली जाईल आणि पाहू शकाल लाजवाब गुड रनिंग मिळली तो विकेट पाहू शकाल. आणि धावसे का पाहू शकाल. आता मात्र 24. 7 बॉल 24. 7 बॉल 24 समीकरण पाहायला मिळत आहे. नक्कीच अक्षयजी बांगारे साहेबांचं शुभागमन झाले. नुकतीच जी स्पर्धा आलेली आहे सरपंच उपसरपंच चषक सारमाळ या स्पर्धेचे मुख्य आयोजक अक्षयजी बांगारे साहेबांचं शुभागमन झालंय. सहर्ष स्वागत सुस्वागतम. तबला गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज सज्ज. 7 बॉल 20. यावर मात्र नक्कीच मोठा फटका केलायचा होता.
धावसंख्या पाहू शकाल आता मात्र 25 अब तक 25 6 बॉल 23 4 षटकार मारावे लागतील स्पर्धेत राहायचं असेल तर 6 बॉल 23 4 षटकार मारावे लागतील स्पर्धेत राहायचं असेल तर संघर्ष करायला लागेल पळाखटा करायला लागेल पेटवावा लागेल मैदान बॅटर मात्र फिरवली होती आता मात्र 5 बॉल 23 5 बॉल 23 ओहो याला मात्र मोठा फरक केला सुद्धा फलंदाज बाद आहे न्यू बॅटर पाहू शकाल भाई जातोय फलंदाज लवकर लवकर यायचंय याला मात्र लगेच पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक फटका फसलेला आहे क्षेत्रक्षक आहे तिकडे दशरथजी भगत आहे तिकडे आणि नक्कीच पाहू शकाल इथून मात्र नक्कीच चांगल्या मजबूत स्थितीत आहे आता मात्र संघ दशरथ अँड टीम अर्थात श्री गणेश उकलवाडी आणि नक्कीच बॅकफुटला पाहू शकाल आता मात्र कलमपाडा संघ चेंडूवाला स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय वाईट बॉल ओके कर नक्की जा इथे अक्षय सरांचा सुद्धा माहिती शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जाईल या प्रेमाचं प्रतीक आणि आमचे परमित्र आहेत आता मात्र नक्कीच बरावाची शाहीत पाहू शकाल आता मात्र साई स्पोर्ट कलमपाडा टीम आणि विजयाच्या जवळजवळ सेमीफायनलचा दार उघडलाय ओहो उघडलाय आणि का नाही उघडणार कारण आमच्याकडे दशरथ नावाचा एक गोल्ड इज गोल्ड मॅन आहे तर आम्ही सुद्धा नक्कीच कौकलवाडी टीम कडनं आलोय मुरबी धरणाचं आम्ही सुद्धा पाणी पिलंय असं सांगणारा हा संघ उकलवाडी 1 बॉल 20 इथे मात्र नक्कीच पहिल्या दिवसातील कार्तिकी स्पोर्ट खाणीचं पण आयोजित दुंदा स्फूर्ती चषकामध्ये हा सेमीफायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरलाय अर्थातच श्री गणेश औकलवाडी आणि हडलक टीम साई स्पोर्ट कलमपाडा नक्कीच प्रयत्न कमी पडले तुम्ही या स्पर्धेत भाग घेतला